सर्वांना माझा ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी उपस्थिती असणारे सर्व भाविक भक्तांना माझा कोटी कोटी प्रणाम. या ठिकाणी उपस्थिती असणारे मान्यवर पूज्यवर देवी देवता साधू संत ऋषी मुनी गायक वादक मृदंग टाळ ढोलकी पेटी वीणा ग्रंथ साउंड सिस्टम पंचकृषीतले येणारे भाविक भक्त सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. सर्वांना माहिती आहे की मी गुजराती शिक्षण केलेलं आहे, बरोबर ना? मला मराठी जमत नाही. आणि भक्तांची लालसा म्हणजे माझा कुठला तरी बोल कानावर पडावं म्हणून ऐकायची अपेक्षा असते, बरोबर? बाकी मी काही कथाकार नाही, कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही. मी तुमच्यासारखंच एक सामान्य एक दास आहे. शिव आणि शक्तीच्या चरणामध्ये सदैव सेवा करत असतोय आणि येणारे भाविक भक्तांची सदैव समस्या दूर करतोय. मी सदैव सांगतोय की जे लालसासाठी माझ्या समोर येतात भक्त, ते सदैव भक्त माझे आहे आणि मी त्यांचा आहे असा करून हे संसारामध्ये संसार करायचं परमार्थ साध्य केलेले आहे. जे वाणीला मी प्रारंभ करतोय, माझे बोलण्यामध्ये जर काही चुकलं, म्हणतात की आई वडिलांची पुण्यशीलता कोणीच नाही आहे, बरोबर? तर सर्वांनी पदर वडून आणि माझे बोल पदरामध्ये ठेवावं आणि जे आवडत नसेल ते मुखातून घेऊन नजरेने पलकी चुकवून आणि कानामध्ये काढून टाकावं असं विनवणी करून माझे वाणीला मी प्रारंभ करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तमेव माता च पिता तमेव बन्धुश्च सखा तमेव विद्या तमेव सर्वं मम देव देव. बोलो शिवधनारेश्वरी भगवान की जय. हर हर महादेव की जय. आदिशक्ति जगदम्बे की जय. रामचंद्र भगवान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. निवृत्तिनाथ महाराज की
जय, संत ज्ञानोबा महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोडं मला आवाज नाही आहे सर्व भक्तांचा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोलो साचे दरबार की जय. जेव्हा मुखातून जय जयकार होते तेव्हा कुठेतरी मनामध्ये समाधान होते. बरोबर. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये मराठी जमत नाही पण मी सांगतोय की इथं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. बरोबर आहे ना. इथं ग्रंथ सर्वच वाचतात. बरोबर आहे ना. एकादशी करतात, चतुर्मास करतात. बरोबर ना. काही तर रात दिवस उपवास करतात. बरोबर ना. मला एवढं विचारायचं आहे या ठिकाणी, कारण मी गुजरात राज्यातून डांग जिल्ह्याचे जंगलामधून आलो. लक्षात आलं का? कुठून आलो? डांग जिल्हा जंगलातून आले. तिथं फक्त पानं दिसते आणि झाडं दिसते. आणि ते झाड आणि पानामध्ये फक्त भगवान शिव अर्धनारीश्वरी, एक गोरा आणि एक सावळा फक्त दिसत असतात. आणि जेव्हा दिसतात तर त्याच्यात मला कोण दिसतंय? आई आणि वडील, भक्त. आणि जेव्हा ते आई वडिलांच्या माध्यमातून भक्ताकडे जातोय तर महाराष्ट्र भूमीकडे जास्त वळतं. आज तुम्हाला गुजरात राज्याकडे वळत का नाही वळत हे काही मला माहिती, पण मला वळतं. मला सर्वांना एवढंच विचारायचं आहे की गुजरात मध्ये आता कुठेतरी परंपरा चालू झालेली आहे. मला खूप आनंद वाटतो. पण मला सर्वांना, कारण गप्पा गोष्टी करूच, कारण मी काय कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक, टाळ वाजवणार, फक्त तुमच्यासारखा एक दास आहे, सामान्य. भगवंतानी पुनर्जन्म मध्ये पाठवलंय. हे माझा पुनर्जन्म आहे आणि मी माझी जात लपवणार नाही. मी एक नागवंशी आहे. सगळ्यांना वाटतंय सर्प चांगले नसते. बरोबर ना. पण एक मी नागवंशी आहे. तर जे महाराष्ट्र क्षेत्राकडे मला वळतं ते मला जाणायचं आहे. तुमच्याकडून माहिती घ्यायची. देणार ना. म्हणतात की वाणीला 1.25 तास मध्ये 8 पाव नाही तर गेट आउट असं म्हणतात ना. आय नो थिंकिंग असं म्हणतात ना. जेवढं होईल तेवढं मी तुमच्या बरोबर गप्पा करून गोष्टी करायचा प्रयत्न करणार. का? मी तुमच्यासाठी आलो. कोणासाठी? अखंड हरिनाम शब्द. मी टॉपिक पकडलं बरं का. टॉपिक इंग्लिश मध्ये नाही बोलणार, मी संस्कृत मध्येही नाही बोलणार. कीर्तनकार, कथाकार संस्कृत जास्त बोलतात, मी नाही यूज करणार. कारण माझं
जास्त शिक्षण संस्कृत मध्ये जास्त झालेलं, सगळ्यांना कळून देतं की मी टीचर सुद्धा संस्कृत आणि हिंदीच होतो, बरोबर. पण तरी मी साधे भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न कर. का? मला तुमच्या बरोबर गप्पा करायचा. कोणाच्या सानिध्यामध्ये? कोणाचे? हरीचे चरणामध्ये, बरोबर ना. हरी, हरी कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे की त्यांनी जगामध्ये त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग मध्ये एक एक अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी पायपाट काढले, बरोबर का नाही. की अखंड हरिनाम शब्द काय आहे मला हे विचारायचं आहे. अखंड हरिनाम शब्द माय बाप बोला. त्याच्यामध्ये आता लगेच सांगितलं नाम. नाम त्याचा अर्थ काय आहे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे नाही? नाम जे गुरुच्या चरणामध्ये ग्रहण करून, नाम म्हणजे मध्ये जन्म जो आत्मा घेतोय त्याला जागृत करायचं शब्द आहे नाम, बरोबर. नाम आणि अखंड हरिनाम शब्द याचा अर्थ, शब्द म्हणजे 7.5 दिवस हे लक्षात आलं. पण बाकीचं भगवंत काय सांगतात? अखंड म्हणजे परिपूर्ण आणि सप्ताह. सप्ताह म्हणजे जे आईच्या पोटी, जे आईचे पोटी एक माणूस जन्माला येतोय तेव्हा एक बाळ जन्माला येतो, तर आईच्या पोटामध्ये बाळ जेव्हा जन्म घेतो तेव्हा पहिला हक्क कोणाचा असतो? कोणाचा असतोय? माहिती नाही? जेव्हा भगवंत विचार करतोय की तुला या मानव देहामध्ये तुला जन्म घ्यायचा आहे तर मला विचार, मी पाठवतोय स्त्री योनीमध्ये पाठवतोय की पुरुष योनीमध्ये पाठवतोय हे मी ठरवलं, बरोबर. कोण? मी नाही बरं का, भगवंत. बरं लक्षात ठेवा, नाही तर परत सांगताल हे महाराज. मी नाही बरं का, भगवंत. काय सांगतोय की आईच्या पोटामध्ये बाळ जन्म घेतोय तेव्हा पहिला हक्क माझा असतो. कोणाचा? माझं. आणि ती शपथ, ती शपथ, शपथ माहिती ना की भगवानला साक्षी ठेवून जन्म घेतो आणि मग ये जन्मामध्ये बघा, ये जन्मामध्ये म्हणजे असं समजा की ये संसार आहे. काय आहे? संसार. ये संसार मध्ये संसार करायचा आहे. काय करायचं आहे? संसार. ये संसार नाही आहे, संसार मध्ये संसार करायचा आहे. ती शपथ साक्षी ठेवून हरिनामाचं रसपान करून
जो मोक्ष प्राप्त करतोय, वैकुंठाला जातोय, तो हरिनाम शब्द. बरोबर म्हणतात ना, हरिहराचा नाही केला भेद, केला भेद, तू त्या जन्माचा गेला वैकुंठ, गेला वैकुंठ. भगवंता काय सांगतोय की ज्यांनी हरिहराचं नाही भेद केला, तो सर्वप्रथम कुठं गेलेला आहे? वैकुंठात. आपण जीवनामध्ये काय सार्थक करतोय ते आता भगवंता पाहतोय. बरोबर का नाही? काय पाहतोय? तर त्याच्यामध्ये भगवंताने जेव्हा पृथ्वीवर पाठवले तर काय केलं? जन्म देऊन कार्याला लावले. काय कार्य? लहानचं मोठा व्हायचं, शाळा करायचे का कॉलेज करायचं, नोकरी करायची, छोकरी करायची ना, शेती करायची, काय जीवनामध्ये करायचं आहे ते कार्याला लावलेलं आहे. आता तुम्ही आम्ही कार्य काय करतोय? तर गेट वरती कोणाला भगवंताने बसवलेलं आहे? कोणाला? तुम्हाला? मला? भगवंतानी गेट वरती कोणाला बसवलेलं आहे? गणपतीला. बरोबर ना? आणि गणपती जेव्हा येतोय तेव्हा गदा नाही दाखवत, गदा नाही दाखवत, तो आचरण आणि मान सन्मान दाखवतो. ज्याच्या शरीरामध्ये क्रोधाग्नी आहे त्याला थंड करतो. आणि तो कसा थंड करतोय ते तुम्हाला मी सांगतोय. तुझा सामर्थ्याने उजळली ज्योती, प्रदक्षिणा केली माता पिताची, शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन करूया गिरिजा तनया, नमन तुझला 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 गिरिजा तनया, नमन तुझला
गजर करणं सोबत नाही मला. देवांचे पुढे संतांचा गजर करणं मला नाही आवडत. तुम्ही काही मला सांगा. भगवंताने आपल्याला जन्म दिलाय. व्यवस्थित ऐका बरं का. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहे. कारण प्रत्येक गावामध्ये हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे. मला ऐकून खूप आनंद वाटतोय. मी प्रत्येक प्रवचनामध्ये सांगतोय श्रीमद भागवत कथा, शिव महापुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह घरी घोर नाही, गल्लीन गुलेन, गावान, शहर, नगरी देवांचे मनामध्ये पासून तर स्वतःचे मनापर्यंत करा. अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात की गावामध्ये जो ग्रामदैवत असतो, गावामध्ये ग्रामदैवत कोण आहे मला नाही माहिती. मी कारण गावात नाही राहत, मी जंगलात राहतोय. बरे का कोण आहे माहिती? कोण? हनुमंत राया. बरोबर आहे ना. आणि तो हनुमंत राया कोण आहे? कोण? महादेवाचा 11वा रुद्र अवतार आहे. बरोबर आहे ना. 11वा रुद्र अवतार आहे. आणि तो दास कोणाचा आहे माहिती? कोणाचा? प्रभू रामचंद्र भगवानाचा. बघा बरं का. बघा एक उदाहरण देतोय. की जेव्हा जीवनामध्ये मीपणा येतं ना, मीपणा, मी केव्हा येतं? मी माझंच नाव घ्या रे. मी इथं आता तेव्हाच कुठली तरी प्लेट पाहिली होती. काय होतं? कारण माझ्याकडून पाठ होती. काय होतं? साऊंड सिस्टमचं नाव होतं. दादा मी वचन देतोय, कार्यक्रम करून करून थकशील, तुला हे प्लेट लावायची काही गरज नाही. गॅरंटी, गॅरंटी. जेव्हा जीवनामध्ये मीपणा येतो तर केव्हा येतं? माझं नाव किंवा माझी कॉलर टाईट झाली. आता तर कॉलर बी नाही ठेवते, बाकीचे बोलच ठेवते. का? माझं गळं चांगलं दिसलं पाहिजे. गळा म्हणजे नरड. नरड समजतं ना. आणि ते नरडावर काय आहे? कंठ. बरोबर ना. आणि ते कंठामध्ये भगवान शिवानी विष, विष म्हणजे विष प्राप्त केलेले आहे. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, भगवंत सांगत नाही का तू माझीच कर ना माझीच कर. जगामध्ये 33 कोटी देव आहेत. पण आपण काय केलं? आपण लई लबाड आहे बरं का. मी प्रत्येकाला सांगतोय, तो कोणी असो, ज्याच्यामध्ये ज्ञानाचा भंडार असेल तो प्रत्येक हरिनाम सप्ताहामध्ये बोलत, प्रत्येक व्यक्ती बोलत. आपण स्वतः लबाड आहे की भगवान, देव, गंधर्व, बरोबर आहे ना, सगळ्यांना आपण संत सगळ्यांना एकत्र करून टाकलं. बरोबर आहे ना. सगळ्यांना एकत्र. पण माय बाप मी सर्वांना काय सांगायला मागतोय की भगवान तो भगवान आहे.
देव तो देव आहे, गंधर्व तो गंधर्व आहे, राक्षस तो राक्षस आहे, मानव तो मानवच आहे. तो देवाचे किंवा भगवंताचे मोठा कोणीच नाही. जर या जगामध्ये संत नसते ना तर देव आला असता? मला तर नाही माहिती, तुम्ही सांगा. आला असत? पण वेद व्यास जी क्या कहते हैं, बोलो. वेद व्यास जी क्या बोलते हैं कि जब जब ये पृथ्वी पे जैसे संकट, कोरोना जैसी महामारी आएगी तब तक साधु संत जन्म लेते रहेंगे. जेव्हा साधू संत जन्माला येतात, पण आपण काय करतोय, लगेच भगवंताला पुढे ठेवण्यापेक्षा मागे घेतो ना, संताला पुढे ठेवतो. खरं आहे. संतांना हात जोडून नमस्कार करा आणि भगवंताला हृदयामध्ये बसवा. तुमचं जय जयकारच होईल. जो अहंकार, भगवंता काय सांगतोय, अहंकार. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव आहे. यांनी काय सांगितलं, जेव्हा सगळ्यांना माहिती की ब्रह्म कोण आहे, जन्म देतात, विष्णू भगवान पालन करतात आणि भगवान शिव संहार करतात. बरोबर ना? कोणी असं नाही सांगत की तू राम भगत आहे, तू विष्णू भगत आहे, तू कृष्ण भगत आहे, तर या मंदिराच्या पुढे समाधी बनवून द्या. कोणी सांगत का? जर प्राण सुटले या गावामध्ये तर तुमची घरातच समाधी बनवती. पण महादेव काय सांगतात, ऐका, की जेव्हा तुम्ही गण सांग, हे माझं आहे, हे माझं आहे, जमीन ही माझीच, पोरं ही माझीच, बायको ही माझीच, घरी ही माझंच, सोनं ही माझंच, मंगळसूत्र ही माझंच आणि साडे सुडे ही माझेच. तुम्ही जे सांगत आहे ना, मी तर सगळे महिलांना असं सांगतोय की पती परमेश्वरनी दिली साडी का लगेच नेसून मोकळं करून टाकायचं. जर तिजोरीमध्ये साठवून ठेवलं तर त्याला नेसायला कोणी मिळालं. कारण भगवंत काय सांगतोय की तुमच्याकडं 108 वय दिलेले आहे. किती? 108. शास्त्र गवाह आहे, 4 वेद गवाह आहे, पंचतत्व गवाह आहे, सूर्य चंद्र गवाह आहे, सप्त ऋषी, नवनाथ आणि ब्रह्मा, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती आणि देवी पार्वती सगळे गवाह आहेत. आता तुम्ही हे बघा, हे कलियुगामध्ये सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, बरोबर ना? सगळ्यांना माहिती आहे कलियुग लागले, बरोबर? कलियुग युग वाईट नाही आहे, आताचे माणसे वाईट आहे. कारण मनामध्ये मीपणा, गाडी आली का काच सुद्धा खाली करते, बरोबर ना? अरे बाबा काय सांगावं, एखादं महागडाचा जर मोबाईल घेऊन टाकलं ना गावामध्ये, जर पंचकृषीतलं जर 51,000चा मोबाईल असलं तर बो 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 काय सांगावं, तोच केव्हा बी निघून हॅलो हॅलो बळच. मग मेसेज येवो किंवा नाही येवो, मी बिझी आहे, नाही मी काय आहे, बिझी आहे. घरात काही किचन मध्ये घाम निरपून सांगते, आओ या ना जेवण तर करून घे, येतो बिझी आहे. लक्ष ठेवा.
एक लक्ष ठेवा, मला भी जायचंच आहे तिथंच, मला आता पृथ्वीवर नाही यायचं, हे लास्ट माझं लास्ट. पण लक्ष ठेवा की जेव्हा देहांत होतं म्हणजे माणूस मृत्यू पावतो तेव्हा कोणी सांगत नाही का हे माझं आहे, इथंच ठेवून टाकतोय ना. फक्त कळायला पाहिजे श्वास बंद आहे, लाकड बी तयार, बरोबर ना, चिता बी तयार, मसान खाई बी तयार आणि माणसंही तयार, माझं माझं बाबा हो. कोणी नाही सांगत की माझा पती परमेश्वर आहे, की मी पण त्याच्यातच आहोती मार. कोणी म्हणतं? एखादी पत्नी गेली तर पती नाही सांगत का ही माझी खूप प्रेमाची बायको होती, तर तिच्या बरोबरच मी पण उडून पडत. कोणी म्हणतं? कोणी कोणता मुलगा नाही सांगत का मी पण त्याच्यात उडून पडत. कोणी म्हणतं? नाही, फक्त श्वास बंद व्हायची देर आहे. बिस्रा फुटलं त्याच्यात मी परत काय, एखादी बाया काही जर हुशार राहिले ना तर चांगलं चांगलं परत काढून ठेवते कपाटात. आणि महत्वाचा विषय, आणि पुरुष तर काय, आणि पुरुष आणि मुलं, मी तर स्पष्ट बोलतोय, तुम्ही मला वाईट म्हणता तरी चालेल. एखादी आई असेल तर पोतबीत काहीच ठेवती नाही. मग पूर्वजही काय म्हणतात की गोंधून तरी ठेवा, म्हणजे ते तरी नाही काढणार. प्रूफ सहित तर चुकीचं बोलतोय. गोंधून तरी ठेवा, हरिनाम ओम नमः शिवाय, मैं तेरा मैं तेरी. बरोबर ना, तेवढं तरी गोंधून ठेवा की मरले मागे ते तरी मागे. चुकीचं बोलतोय माय बाप, हे माझं. तर धन्य कोणाचं करायचं आहे? पहिले कोणाचं? परब्रह्म महाविष्णू आणि सदाशिव, त्यांचे धन्य करा की 64 योनी आदि माया शक्ती एक करून एक बाळ जन्मा. संसार करायचा आहे, संसार लगेच नको बनवू. संसार संसार हे तुम्हा आम्हाला करायचं आहे, आणि संसार फक्त देवाला करायचा आहे. का तुम्हाला करायचं आहे? कितीही मोठी बिल्डिंग बनवून घ्या, कितीही सोनवान, मीपणा जीवनामध्ये काढा. अखंड हरिनाम शब्दामध्ये भगवंत आणि संत अनुवाद करतात. अनुवाद म्हणजे एकमेकाला जे बोल करतात. त्याच्यात एवढंच सांगितलेलं आहे की जीवनामध्ये जन्म घेतला एकाच वेळेस, तर कर्म आणि पुण्य एकाच वेळेस करून जा. मग मी तुम्हाला काय सांगतोय की कोणाला वंदन करायचं आहे? तिन्ही देवांना, ब्रह्म, विष्णू आणि महेश. का वंदन करायचं आहे? की अखंड हरिनाम शब्दामध्ये जेवढे भक्त गावी गाव करणार, गली गली मध्ये करणार, की इथून पुढे परंपरागत करतच राहणार, ते हरिनाम सप्तामध्ये बसल्यावर त्यांचा उद्धार व्हावा, बस एवढं माझं स्वप्न आहे. आणि देवाचं नामस्मरण घेऊन मी भजन करायला इच्छुक, माझी इच्छा आहे. आणि देवांना बोलवायचं, नामवंत सांगते ना, आपल्याकडून एकट्याकडून भजन होत
भजनला कोण पाहिजे? टाळ, मृदुंग, बरोबर ना? पेटी आणि कोण पाहिजे परत? भगवा झेंडा. का पाहिजे? की धर्माचा प्रचार व्हावा, त्याच्यासाठी आला. 4 वेद हे सहज नाही झाले बरं का, माहिती आहे? हे 4 वेद आहे. कोण? टाळ, मृदुंग, पेटी आणि गायकला असं वाटतंय की मीच लई डेंजर आहे. वा, मी सुद्धा सांगल ना, मीच लई डेंजर आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आपण काहीच नाही. वंदन करो, वंदन करो, हा वंदन करो, देवजी कहो मैं वंदन करो प्रभु जी. जीवनामध्ये सर्वप्रथम दुःख कोणाला येतं? कोणाला दुःख येतं माहिती आहे? नाही, मी सांगतो. सर्वप्रथम दुःख सगळेच म्हणतात मला उत्पन्नच नाही आलं, माझ्या पोरांची नोकरीच नाही लागली, माझ्या पोराला बायकोच नाही सापडत, माझ्या सुनबाईला आता पोरच नाही होत, नाही, माझं बांधच आखडवून घेतलं, पाईपलाईनला पाणीच नाही, मार्केट डायरेक्ट डाऊन झालं, होतं ना? पण दुःख सर्वप्रथम कोणाला येतं? भगवंत सांगतोय की जो सर्वश्रेष्ठ देवाची सेवा करतोय, भजन करतोय, कीर्तन करतोय, त्याला सर्वप्रथम दुःख येतं. आता मी दुःखाचा प्रश्न केला म्हणजे सगळे सांगतील आता पळून जाईल. बघा माय बाप, माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी आहे, परंतु लक्ष ठेवा, दुःख जो भक्ती करतोय त्याला काय येतं माहिती? टेक्नॉलॉजी द्वारा आपल्याला शिक्षण भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी सरकारने पण खूप सुंदर योजना केलेल्या आहे. शाळा कितीही शिका, पहिले
परीक्षा द्या. काय परीक्षा? M.Com B.Ed काय करा, पण काय द्या परीक्षा. आणि परत परीक्षामध्ये मेरिट बी आणा बरं का. त्याच्यावरून भगवंत आपल्याला काय सांगायला मागतोय की जेव्हा तुम्ही सेवा करता तीच तुमची मोठी परीक्षा. ते परीक्षामध्ये पास व्हा, ते परीक्षामध्ये पास. कितीही श्रीमंत राहा पण परीक्षा पास व्हा. शिक्षाल तरी आणि नाही शिकणार तरी. आणि ती परीक्षा कोण घेईल? तो परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये परमेश्वर काय सांगतोय? गुरु करा की परंपरागत हरिनाम सप्ताची प्रथा पडेल. प्रत्येक गावामध्ये हरी येईल आणि हरी आला म्हणजे दास दास आहेच. बरोबर का नाही? दास आलं म्हणजे गावाचा उद्धार नक्की आहे. का? पाऊस तो जाणतोय. आपले लोक तर कसं आहे, देवाला बी शिवे देऊन मोकळं. यंदा तर एवढे देवाने शिवे खाले काय सांगावं. कार्यक्रमाला असतं किती रथवर मी असताना तरी मला महाराज पाऊस थांबला. देवाला बी शिवे देऊन मोकळं. पाऊस येतो तरी शिवे आणि जातो तरी. तो देव आहे, त्याला 4 महिने सांगितलेले आहे, तो 4 महिने येणारच. जर आता येऊन जर पृथ्वीमध्ये थांबल, विश्राम घेईल तर उन्हाळाभर मार्केट वाढवसाल, नाही तर वाढणार. बसवा यांना पाणी द्या. माझे चोपदार सदैव उपवास राहतात. खरंच ना, खरंच माझे चोपदार सदैव उपवास राहतात. ते साबुदाणे फराळ नाही करते, खरंच सांगते. आणि माझे चोपदारनी असा ठरवलेला आहे, खरंच मी त्यांना प्रसन्न आहे. विषय निघाला म्हणून सांगतो का माझं मन भरून आलंय. आज या सभा मंडप मध्ये पण एक शिव आणि एक विष्णू भगवान बनून आणि माझ्या समोर बसलेले आहे. हे माझे चोपदार सुद्धा, मी कधीच यांचं कौतुक नाही केलं, पण आज सांगतो माझं मुख पाहत नाही तोपर्यंत पाणी पित नाही. चोपदार खूप आहे, खूप आहे. मी त्यांना प्रत्येक वेळ सांगतोय मी देव नाही आहे. देवावरून आठवण आलं, बोलू ना, देवावरून आठवण आलं. काही लोकांनी काय केलंय, काही लोक म्हणजे मी पण ना, मी काही शहाणा नाही. मी सुद्धा, मी कोणाला सोडत नाही. मी सुद्धा स्वतः देव होतात आणि देवाला पाठीमागून ठेवतात. अंगात आलं का देव, बरोबर ना, अंगात आलं का देव. माय बाप, अंगात आलं का तो देव नाही बनवत, तो देव पवित्र करून जातो, देव नाही येत. मी स्पष्ट बोलतोय, तुम्ही कुठेही जा, ग्रंथात शास्त्रात कुठेही जा, देव अंगात नाही येत. देव शरीरामध्ये प्रवेश करते, शरीरात येत नाही. आत्मा पवित्र करण्यासाठी येतात. बाकी तुम्ही जीवनामध्ये काय काय प्रतिक्रिया करते ती आठवण ठेव. देव कसं काय येईल, मानवच्या शरीरात कसं काय येईल, मानवला दर्शन देईल, रसपान करेल.
जीवाचा उद्धार करल, पण मानवचे शरीरा नाही. काही वेळेस काय झालं, देव स्वतः बनून आणि देवाची कॉपी करतात. कॉपी माहिती ना, कॉपी. कॉपी म्हणजे दिखावा देवासारखं. तुम्हाला काय वाटत असेल एवढं सिंगार मी केलेलं आहे तुम्हाला पाहण्यासाठी? बोला. एखादी स्त्री साडी सुंदर नेसते, एखादी पुरुष सुंदर कपडे, एकदम टाईट टोपी, बरोबर. मी पण तुम्हाला पाहून सिंगार केलंय असं वाटतं? कोणालाच माहिती नसेल का मी कोणाला पाहून सिंगार केलेला. कोणाला? मी फक्त शृंगार करतोय तर फक्त शिव आणि पार्वतीसाठी. की भगवंतानी ज्याच्या कार्यासाठी मला पाठवले आहे तो कार्य माझ्याकडून चांगलं पार पडावं. माझी सेवामध्ये काही कुठं कमी तर नाही का? सेवामध्ये कमी नाही म्हणून आठवण आलं. सत्युगामध्ये, स्वर्गामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नारायण. नारायण म्हणजे प्रभू परमात्मा नाही. नारायण म्हणजे नारद मुनी. काय स्वरूपी श्री हरीचं नाव घेत असतोय, नारायण नारायण. पण त्याला घंटी वाजवायची इकडची तिकडची खूप सवय, बरोबर. याचं ऐकून त्याचं सांगायचं, त्याचं सांगून त्याला सांगायचं. एखादी वेळेस पुरुष पोटामध्ये दाबून ठेवतील गोष्ट, पण महिला नाही ठेवत. अजिबात नाही. तर ते स्वर्गामध्ये काय केलं त्यांनी, इकडून तिकडून गोष्टी वाढवून दिल्या. देवामध्ये अहंकार येऊन गेला की सर्वश्रेष्ठ आम्ही आहे. इंद्रदेव सुद्धा ऐकत नाही, चंद्रदेव सुद्धा ऐकत नाही, अग्निदेव सुद्धा ऐकत नाही, वरुण देव सुद्धा ऐकत नाही. कार्तिक गणपती सगळे अहंकार मध्ये येऊन गेले का सर्वश्रेष्ठ आम्ही आहे. काय सांगितलं? सर्वश्रेष्ठ आम्ही आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश सभा मंडप दरबारमध्ये सभा घेतली, सभामध्ये सांगून दिलं. कारण महादेवांना माहिती होतं देव कोणी ऐकणार, कारण सर्वे अमृत घेतलेले आहे. अमृत चाखणारे कधी ऐकून घेणार? महादेवांनी सांगून दिलं की जो पुरे ब्रह्मांडची परिक्रमा करेल तो परिपूर्ण महापूजनीय असेल. देवते एकदम टणटणीत. एखादी नेता असो, एखादी पोलीस असो, एखादी सर्व्हिस वाला, एखादी शेतकरी असो, पाहिजे पाहिजे आपले समाजमध्ये लोक काय म्हणतात, पहा ना एक सांगता बरोबर. पहिले नावापासून चालू होते. नाव ठेवणं कलंकित करणं का नाही? कलंकित पासून सुरुवात होते. नाही तर तुम्ही ट्राय करून बघा. चांगली गोष्ट कधीच आठवण नाही राहत, पण वाईट गोष्ट असली तर लगेच आठवण राहते. सगळे देवांना कान भरून दिलं. सगळे देव आले आणि पुरे ब्रह्मांची परिक्रमा साठी एकदम तटस्थ राहिले. सगळे देव सांगायला लागले गणपतीला की श्री गणेश तुझं कान किती मोठे आहे, सोंड किती लांब आहे, पोट तर लय मोठं, तुझं वजन घेऊन या मुसकला चालता येईल का? गणपती सांगतोय देवा तसं नाही काही, पण तुमच्या सारखी मला पण ही शरत मान्य आहे, मला सुद्धा करायची आहे.
कोणी ऐरावत, कोणी मोर, प्रत्येकच वाहन घेऊन परिक्रमाला जगाचे निघून गेले आणि गणपती सुद्धा निघाला मुसकवर आणि लगेच त्यांना विचार आला की माझी आईने मला मातीमध्ये म्हणून मला उभं केलंय. किती कष्ट घेतलं असेल. माझ्या आईने जन्म सुद्धा दिला नाही. माझ्या आईला सगळं श्राप दिलं गंगा मातेने की तू आई कधी होणार नाही, पोटी कधी जन्म नाही देणार, मला कधी पूजामध्ये बसवणार नाही, मला कधी सुहागनमध्ये ठेवणार नाही, जगाची आई कोणी मला सांगणार नाही, सगळे मला वाज सांगतील. जेव्हा माता पार्वतीने मातीच्या गणपतीमध्ये जर एक प्राण दिलं तर याचे पलीकडे मा कोण आहे. त्याच्या मनामध्ये तर आलं पण एकच मिनिटात त्यांनी मुंडकी मागे फिरवली आणि देवांना पाहिलं आणि दोघांचे आई आणि वडीलचे चेहऱ्याला मुखाकडे पाहून हसू लागले. सगळे शिवगण सांगायला लागले, काय रे गणपती का हसतोय? श्री गणेश बोल ना. त्यांनी रांगोळी काढली, डेकोरेशन केलं, फुलं हार आणले, सगळे गणला सांगितलं दादा मला मदत करू लागा, मला महाप्रसाद करायचा आहे, मला बुंदीचं भोग लावायचा आहे. कोणासाठी? देवांसाठी. मला रांगोळी काढायची आहे, मोठमोठे लाइटिंग डेकोरेशन, हेच दरबार देवांनी कैलास मध्ये उभा करून दिलं आणि 5 प्रदक्षिणा आई वडिलांचे पुढे केलं आणि सगळे देव आले. सगळे सांगायला लागले की मीच आहे, मी जितलो. कार्तिक स्वामी सांगत होता का मी जितलो. सगळे इंद्र, अग्नी, वरुण सगळे सांगायला लागले की आम्हीच विजयी झालो. पण भगवान शिवाने सांगितलं की जो व्यक्ती ब्रह्मांड मध्ये फक्त आई वडीलला पाहतोय तो परिपूर्ण सौभाग्य आणि पहिला पूज्यक आहे. माय बाप फक्त मला एवढंच सांगायचं आहे. काय उदाहरण आणलं माझ्यापेक्षा तुम्ही खूप ज्ञानी आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मूर्तीला नको पाहू, फक्त कीर्तीला पहा. मंदिर मध्ये कितीही लहान मूर्ती असू द्या पण त्याच्यामध्ये कीर्ती खूप मोठी अनोखी असते. आणि अनोखी कीर्ती पाहण्यासाठी गुरु करावा लागत. काय करावा लागत? बघा 3 जातीची माळ आहे. का हो महाराज किती जातीच्या माळी? 3. एक वैजयंती माला, दुसरी तुलसी आणि तिसरी रुद्राक्ष. 3 बरोबर ना? भगवंत सांगता गुरु करा, नाम घ्या, नाम हक्क मागा की मी या पृथ्वीवर जन्म घेतला. रुद्धी आपले मनामध्ये जी रुद्धी आहे ती याला पाहून त्याला पाहून येते, एकमेकाला पाहून येते. भगवंत काय सांगतो? ही रुद्धीला थांबवण्यासाठी तुम्हाला परमार्थ करावा लागेल. तो कोणत्या पद्धतीचे परमार्थ करायचे ते लक्षात ठेवा. आपली संस्कृती आणि परंपरा टिकवणं. आता आपली संस्कृती आणि परंपरा म्हणजे ही सुरुवात आपण करून दिलेली आहे.
शिवावर जाऊन संत दर्शन करणं. गावामध्ये येऊन पहिला हात कोणाला आपण टाकलं? छत्रपती शिवाजी महाराजांना. मला छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा नाव घेते तेव्हा माझं मन आणि हृदय भरून मी बरं नाही सांगत बरं का. तुम्हाला असं वाटत असेल की चांगलं कार्यक्रम झाला पाहिजे म्हणून महाराज वाहवा करते आणि तुम्हाला माहिती आहे चांगलं नाव घेतलं तरच वाहवा निघते, नाही तर निघत. मी त्याच्यासाठी वाहवा नाही करत. माझं मन खरंच भरतं का माहिती आहे तुम्हाला? नाही मी देतो सांगतो आणि पुरावा सहित लोकसा. छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे? भगवान शिवाचा पहिला पुत्र कार्तिक स्वामी आहे. देवांचा सेनापती आहे. कोणाचं? ते महादेवाचा अवतार नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज कार्तिक स्वामीचा अवतार आहे. आज तुम्ही सांगत असाल की अवतार कसं काही झालं? बघा, त्यांनी जगाच्या कल्याणासाठी खूप लढाई केली. जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे संतांचे पण पायू लागले तेव्हा त्यांचा उद्धार झाला. बरोबर, मार्गदर्शन झालं, शिक्षा प्रदान झाली आणि मग माता तुळजा भवानी प्रसन्न झाली का नाही? आज तिने तलवार दिली तर आईच मुलगाला तलवार देते ना का बायको नवऱ्याला तलवार देते? सांगा. प्रूफ. शहीद आईच देते ना. का? आईला तरमळ होती माझे मुलगाच कुठतरी झेंडा गरजला पाहिजे. आणि तुळजा भवानींनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यानंतर गावाचा जो मेढ्या कोणाला म्हणतात? मेढे म्हणजे साक्षी ठेवून संतांचे पाया पडून आणि मार्गाने समाजमध्ये आपण खरी नाम शब्द करतोय. देवांना बोलवायची संधी असते की कुठेतरी गावामध्ये येवावं आणि गावाचा उद्धार व्हावा. हौस म्हणून नाही, ते गावामध्ये कितीही खर्च करा, प्रसाद करा. महाप्रसाद, प्रसाद आणि महाप्रसाद मध्ये फरक असतो. मायबा, फरक कसा असतो की प्रसाद म्हणजे तो खवापासून म्हणजे दुधापासून तयार होतो आणि महाप्रसाद तो अन्नापासून तयार होतो. आपल्याला तर कोणतंही चालत काय हो, कोणतंही फक्त रेटायचं, मागचं पुढचं काही पाहायचं. परंतु भगवंत सांगतात हरिनाम सप्ताह जो होतोय त्याचा प्रसाद देवाच्या अंगणामध्येच घेतला पाहिजे. किती दान पुण्य, किती धन, तो वाया नाही जात, कधीच नाही जाणार. तुम्हाला वाटत असेल वाया जाईल, पांडुरंग परमात्मा कधीच वाया नाही जाऊ दे, नाही जाऊ दे. आणि तेव्हा भगवंत सांगतोय गुरु करा. गुरु केल्याशिवाय मी सांगतो ना परीक्षा द्या. कसंही अक्षर असू दे निघत राहा. जीवनामध्ये जन्म घेतला, लहान असो मोठा असो. मला एक प्रश्न मनामध्ये जागून गेलं म्हणून मध्येच विचारू ना. मला हे सांगा, एखादी गुलाबचं फुल आहे, तो गुलाबचं फुल जेव्हा नवीन निघतोय तेव्हा आपण देवाच्या चरणामध्ये अर्पण करतोय तेव्हा आवडतं का खिलून जातं तेव्हा, का मग जेव्हा
त्याचं आयुष्य संपून जातं तेव्हा, केव्हा खिलत तेव्हा ना. अहो मायबाप हीच जवानी आहे, याच्यातच परमार्थ करा, याच्यातच करा, तर वाया जाणार, बाकी वाया गेला असं समजून जा. हा सांगतात ना. तुलसीदास काय म्हणतात, तुलसीदास बरं का, मी नाही. भजले प्यारे श्याम सवेरे मालाए के हरि नाम की, जिसी माला में राम नहीं वो माला किसी काम की, वो माला किसी काम की. नाम के बल पर अंकत जी ने रावण को ललकारा था, बाण लगा जब लखन लाल को सब जीवन पिलवाई थी. महिमा परम पार है पवन पुत्र हनुमान की, जिसी माला में राम नहीं वो माला किसी काम की, वो माला किसी काम की. जीवनामध्ये एक वेळेस तरी गुरु करा आणि रामनाम जर मनामध्ये जर केलं नाही तर हे युग वाया गेलं. देवांनी जगाच्या कल्याणासाठी रामचंद्र भगवानामध्ये अवतार घेतलं. कोणी? श्रीहरीने श्री कृष्ण मध्ये घेतलं. आणि मग पांडुरंग परमात्मा श्रीहरी, श्री हरीचं मुख जेव्हा बघसाल ना तर असं समज की पुरे ब्रह्मांडमध्ये चंद्रमा फक्त ताराला चमकवत आहे. फक्त दर्शन मध्ये मन. जास्त मी लांबवणार नाही, पण भगवंत काय सांगतोय, जेव्हा दर्शन घेतं तेव्हा मन मोकळं ठेवा. भगवंताने काय सांगितलेलं आहे ऐका. देह देवाचा ये मंदिर, 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 देह देवाचा ये मंदिर.
जय जयकार करत राहा. हे देह मंदिर आहे, हे मंदिर शुद्ध ठेवा. काय करा? शुद्ध. याच्यात अभंग घ्या, ओवी घ्या, संतांचं नामस्मरण घ्या आणि देवांची मूर्ती बसवून द्या. आता जमान्यामध्ये पहा, आपली संस्कृती जर पाहायला गेले, मी सांगितलं होतं ना, आपली परंपरा, आपली संस्कृती सांगितलं होतं ना. आपली जेव्हा संस्कृती, आता बघा शाळांमध्ये तर आता काही ठिकाणी गंध नको लावू, हाताला धागा नको बांधू, बरोबर आहे ना. गळ्यात माळ नको ठेवू, सांगतात का नाही? सांगतात का नाही? कमी चुकीचं बोलतो. उद्या उठून तर असं मी सांगायला बसले की सगळे कपडे काढून टाका. स्पष्ट बोलणं. आपण ते तिथूनच आलो आणि ते बी तिथूनच आले. देव आहे, देव आहे. मला हे सांगा, जर देव नाही आहे असं म्हणतात ना, देव नाही आहे, तर मला हे सांगा, हे शरीर बनवून दाखवा बरे. प्लास्टिक सर्जरी हजारो करा, पण देवाने जी क्वालिटी बनवलेली आहे ना, ती कोणत्या कंपनीला सुद्धा येणार नाही. ही कंपनी फक्त बनवल, पण सुधारायला गॅरेज मध्ये जावं लागतं, बरोबर ना. तसं हे शरीराला दवाखाना सारखे गॅरेज मध्ये कितीही सुधरवा, पण हे कंपनीला आयुष्य इथंच भेटत, इथं नाही भेटणार. तुम्ही काही करा, म्हणून सांगतो या नीटपणा काढा. लोकांना असं वाटतंय कपडे असं मी घालेन फॅशन दिसते, फॅशन. बाहेर देशाचे आपल्या देशात आले, बरोबर का ना. आपल्या देशात तुम्हाला काही सांगावं, अमेरिकामध्ये श्रीमद भागवत कथा वाचतात, राम नाम जाप करतात. सांगते की बोलो राम, मुखानी काय बोला? राम, कृष्ण आणि हरी. मुख मंत्र आहे, देवाने काय दिलेला आहे? राम कृष्ण हरी. ऐका ना, राम कृष्ण हरी मध्ये कसं मन वाटतंय? अहो हे बंद दरवाजा हे डायरेक्ट उघडून जातं, ये किती यायचं ते मनामध्ये. हा, म्हणून तुलसीदास सांगतोय, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, 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 मनवा मनवा शेरी करो शिवनाम, मनवा भक्ति करो हरि हरि, मनवा भक्ति करो हरि नाम, मनवा भक्ति
रुपया न लागे पैसा न लागे रुपया न लागे गवड़ी गवड़ी न लागे गवड़ी गवड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा पण भगवंत काय सांगत तुमची कवडी दमडी मला नाही लागत फक्त तुमचं मन आणि दोन हाताचा नमस्कार हा का भगवंताला पैसे लागत आहे सांगत आहे ना धर्म कितीही करा पण सर्व प्रथम दान कोणतं मोठं आहे कोणतं माहिती नाही बोला महिला मंडळ बोला माहिती नाही सांगा तुम्ही सर्व प्रथम दान कन्यादान याच्या त्याचं ऐकून बोलतात नाही प्रूफ से काय प्रूफ याच्या त्याचं नाही ऐकून बोलतात सत्युगची गोष्ट आहे ही घटना ओरिजिनल आहे भगवान शिवाला 3 मुलं आहेत 2 मुलं आणि 1 जेव्हा अशोक सुंदरीचा विवाह पूर्ण झाला अशोक सुंदरी रडत होती आणि भगवान शिव आणि माता पार्वती आता बघा वडिलांचं मन कितीही सांगा कोमल असतोय पण ते दाखवत तसे आई लगेच मी तर सगळे प्रत्येक महिलांना सांगतोय मुलगीला जन्म द्या पण परिपूर्ण पहिले काय द्या संस्कार सगळ्यांना माहिती संस्कार मध्ये गुण आणि पुण्य प्राप्त करायचं काय संस्कार मध्ये काय येतं गुण आणि पुण्य आणि गुण बी मी सांगणार तर भगवान शिव जेव्हा अशोक सुंदरी रडत होती एक आसू पडत होते अशोक सुंदरीला शिवाने विचारलं बाळा का रडते देवा मला एक नको वरदान तुझ्याकडून पाहिजे मला एक नको वरदान फक्त तू
करायचे. भगवान शिवाने सांगितलं की अशोक सुंदरी बाळा, मी आज स्वर्गामध्ये तुम्हाला कन्यादान करतो आणि वचन देतो, ज्याच्या मी लग्न असल आणि त्याची आई मुलगीला जर सांगत असल की बाळा हळदी फुटली, चुडा घातले, कपडे पसंत झाले, तारीख फिक्स केलेली आहे, तू जा पूजाचा ठाट तयार कर आणि पहिला पिंडावर तुम्ही पिंड बघा, दोन्ही बाजूने, एक बाजूने कार्तिक स्वामीला पाणी अर्पण करतात आणि दुसरे बाजूने गणपतीला, आणि मध्ये सर्प आहे, बरोबर ना? सर्प कोण आहे? ती अशोक सुंदरी. कोण आहे? अशोक सुंदरी. त्याच्यावर फक्त एक तांदूळ त्या मुलीने जर अर्पण करून दिलं तर तिचे संसार कधी कधी दुःख नाही. पती आणि पत्नीचं प्रेम अटल होऊन जातो. बघा, लग्न कितीही सुंदर सांगू द्या, कितीही श्रृंगार करू द्या, कितीही कष्ट, कितीही पैसे, कितीही काही करा, पण अक्षदामुळेच तिचं सौभाग्य परिपूर्ण होतं. का नाही? कशामुळे होतं सौभाग्य? अक्षदा. आणि ती अक्षदा भगवान शिवाचा भीमरूप. भीमरूप म्हणजे विश्वरूप. भगवान शिव ज्योत स्वरूपात स्वर्गमधून पृथ्वीवर अवतरित झाले होते. ते शिव आहे आणि महादेव तर त्याचा रूप आहे. काय आहे? रूप. शिव त्याचा रूप नाही आहे, अलंकार आहे. म्हणून जीवनामध्ये कन्यादान मोठं पुण्य आहे. दान धर्म कोणतं मोठं आहे माहिती आहे? दान धर्म सर्वप्रथम मोठा कोणता आहे? तर भगवंता सांगतोय, मी नाही बरे का, भगवंता, की जे व्यक्ती दुखी आहे त्यांना मदत झाले तो मोठा श्रमदान आहे. तो बिझनेसमॅन असो, शेती असो, नोकरीवाला असो, काही असो, किंवा एखादी रस्त्यावर भिकारी असेल, एखादी गाय असेल, त्याला एखादी चपाती घाल, तर गाईला पिठाचे गोळामध्ये तांदूळ म्हणजे अष्टदाना. अष्टदानामध्ये 8 प्रकारचे दाणे, गहू येत, बाजरी येत, तांदूळ येतात, 8 प्रकारचे. त्याच्यावर गुळ ठेवून आणि गाईला जर खाऊ घातलं तर जे बी केलेला पाप असतं ते नष्ट होऊन जातं. पण कोणता पाप केलं तर भगवंता पदरमध्ये वडत. माहिती आहे कोणतं? माहिती? गाय हत्या. गाय हत्या. जीवनामध्ये गुरु करा नको करा, माळकरी व्हा नको व्हा, एक स्वाय तुम्हाला जे करायचं ते करा. मी काही माळकरी करायला नाही आलो, पण परमार्थ साध्य करा असं मी सांगतोय. पण भगवंता काय सांगतोय माहिती आहे तुम्हाला? जो मांसाहारी करतोय, मांसाहारी माहिती मला नाही माहिती, पण ऐकेल आहे देवांचं.